बघू शकता किती छान मस्त असं आंबाड्याचं वरण झालेलं आहे आपलं, मस्त आंबट गोड तिखट असं. बघू शकता हे भाताबरोबर भाकरीबरोबर हे खूप छान लागतं. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवा. ज्यांना कुणाला आंबाड्याची भाजी किंवा वरण नाही आवडत ते पण खूप आवडीनं खातील. बघू शकता तुम्ही किती मस्त असं झालेलं आहे आंबाड्याचं. खूप छान लागते आंबट गोड तिखट असं. चला तर बघूया आपण कसं बनवायचं ते. मी इथे आंबाडा घेतलेला आहे. तशी छान आंबाड्याची भाजी मी नीट करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता याला आपण असं बारीक बारीक कट करून घेऊ. तुम्ही अशी पण घेऊ शकता, पण ही बारीक होत नाही, खूप लांब लांब पानं असतात, त्यामुळे आपण या भाजीला कट करूनच घ्यायची आहे. आपल्याला अशा प्रकारे जेवढी होईल तेवढी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. थोडी मिडियम साईजची कट केली तरीही पण चालते. पुन्हा शिजल्या जाते ती भाजी. अशा प्रकारे आपल्याला ही 2 ते 3 कट द्यायचे आहेत, असे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला आंबाड्याची भाजी बघू शकता मी ते कट करून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे, 1 ते 2 पाण्याने. तुम्ही अगोदर धुवून घेतली तरीही पण चालते, पुन्हा नंतर धुतली तरीही पण चालते. मी ते 1 ते 2 पाण्याने छान अशी आंबाड्याची भाजी धुवून घेत आहे. बघू शकता तुम्ही धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये आंबाड्याची भाजी टाकायची आहे. कुकरमध्ये घातलं की कसं लवकर भाजी शिजते आणि चांगली शिजते भाजी. गंजामध्ये वगैरे वाफ जाते बाहेर, बराच वेळ लागतो भाजी शिजायला. त्यामुळे शक्यतो हे कुकरमध्येच तुम्ही शिजवून घेऊ शकता. याने काय होईल 2 ते 3 शिट्ट्यामध्ये 5 ते 10 मिनटामध्ये आपली भाजी ही शिजून रेडी होते. तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आपल्याला, अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे. खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली किंवा वरण बनवलं तर. स्वच्छ पाण्याने आपल्याला हे डाळ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मी इथे 2 पाण्याने डाळ धुवून घेत आहे. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. आंबाड्याचं वरण खूप छान लागते. असं चिंच वगैरे टाकायची बिलकुल गरज नाही, ते ऑलरेडीच आंबट असते आंबाड्याची भाजी, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते या भाजीची. यामध्ये आता आपल्याला डाळ अशी टाकून द्यायची आहे. 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला नेहमीच्या कुकरपेक्षा. 1 ते 2 शिट्टी जास्त होऊ द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने. चला तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. आपल्याला अशा प्रकारे फिरवून ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे बारीक असं हटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त आपली तशी डाळ शिजलेली आहे. चला तर आता आपण याला फोडणी देऊया. मी इथे तेल घातलेलं आहे गंजामध्ये. मस्त असं तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे, तर आपण यामध्ये कांदा परतवून घेऊ. 5 ते 10 सेकंद कांदा असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 1 चम्मच यामध्ये मी लसूण घालणार आहे. लसूण पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लालसर होईपर्यंत मस्त आपला लसूण बघू शकता तुम्ही असा लालसर झालेला आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालायची थोडीशी. कोथिंबीर पण आपल्याला अशी परतून घ्यायची. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता. मी ठेचा घातलेला आहे 1 चम्मच यामध्ये. त्याला पण असं परतवून घ्यायचं आहे मस्त. मी कमी गॅस केलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये हळद घालायची आहे आपल्याला. 1 चम्मच हळद घातलेली आहे मी. त्याला पण मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता 1 चम्मच मी यामध्ये मीठ घालणार आहे. आता जी डाळ आपण हाटून घेतली होती ती डाळ यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वरणाला आंबाड्याच्या. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता किती झटपट अशी रेसिपी आहे, किती मस्त असं झालेलं आहे आपलं आंबाड्याचं वरण. तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी वरून. ही भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि पोळीसोबत पण खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. खूप इझी रेसिपी आहे ही. 1 ते 2 उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थोडंसं घट्टच ठेवायचं आहे हे आंबाड्याचं वरण.